तुम्हाला माहीत आहे का, कोकणात एक असं जन्मस्थान आहे जिथे एका महापुरुषाचा जन्म झाला आणि तिथूनच सुरुवात झाली, ती म्हणजे दैवी इतिहासाची. तर नमस्कार, मी सोहम आणि तुमचं स्वागत करतो कोकणातील देवकथाच्या एपिसोड 2 मध्ये. आज आपण आलेलो आहोत सावंतवाडी जवळचं एक शांत आणि स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव म्हणजेच माणगाव इथे. पूर्वी याच जागी स्वामींचं मूळ कौलारू घर होतं, पण भक्तांच्या श्रद्धेने ही जागा आता सुंदर आणि पवित्र मठामध्ये परिवर्तित झालेली आहे. तारीख होती 13 ऑगस्ट 1854. गणेश भटजी आणि रमाबाई यांच्या पोटी इथेच वासुदेव या तेजस्वी बालकाचा जन्म झाला. आणि हे बालक म्हणजे परमपूज्य परिवाजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी महाराज. इसवी सन 1883 मध्ये स्वामींनी कागलहून आणलेली दत्तमूर्ती अत्यंत भक्तिभावाने मंदिरात स्वहस्ते प्रतिष्ठित केली आणि हाच क्षण पुढील अद्भुत घटनांचा प्रारंभ ठरला. स्वामी हे दत्तगुरूंचे चौथे अवतार आहेत. आज आपण जो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नावाचा विश्वशांती मंत्र ऐकतो, तो त्यांनीच स्वरचित केलेला आहे. आजही माणगावातील त्यांचं जन्मस्थान आणि दत्त मंदिर या दिव्य आत्म्याच्या पवित्र आठवणींची शांत साक्ष देत उभा आहे. या ठिकाणी जाणवणारी ऊर्जा प्रत्येक भाविकाला स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती देऊन जातात. अशाच काही नवनवीन देवकथा ऐकण्यासाठी पेजला फॉलो करा.